तुझं आहे, तुझं पशी परी, तू जागा चुकला अशी आपला आपल्याजवळ काय कुठे शोधायची गरज नाही. देवाने सगळ्या गोष्टी आपल्याकडेच दिलेल्या आहे. फक्त देवाने एक गोष्ट त्यांच्याकडे ठेवली, ती म्हणजे पाऊस पडायचं काम. ते बरं झालं आपल्याकडे दिलं नाही, तर दुसऱ्याच्या शेजारच्या कांद्याच आणून दिले असते, म्हणजे आपल्याच कांद्याला भाव आला असता. तेवढं तंत्र देवाने त्याच्याकडे ठेवलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याकडे, कर्म धर्म हे आपल्याकडे, आपण स्वतंत्र याच्यामध्ये. म्हणून मात्र आपिष काय येतं, तो धंदा, शेती व्यवसाय असो, दुकान व्यवसाय असो, नाही तर कुठलाही व्यवसाय असू द्या, आपेश आपल्याला काय येतं याबद्दल मात्र तुम्हाला सहजरित्या सांगणार. आणि ह्या गोष्टीबद्दल किती शांत केल्या ना, हे तर डॉक्टरच्या भाषेत लिहिलं. आता डॉक्टरची भाषा काय कळणार आम्हाला नेमकं. आता मलेरिया म्हणजे काय, ते मलेरियाचे डॉक्टर गावात फिरते ते का. तर म्हणून प्रथम पहिल्यांदा आपण आजाराबद्दलच्या मार्गदर्शन देऊ. सगळ्यात महत्वाची जास्त मात्र आपला स्वच्छता. पण स्वच्छता कोणती ती, अंतःकरणाची स्वच्छता. ही स्वच्छता तुकाराम महाराजांनी एका वाक्यात काय म्हणलेले, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे गावाने. मग तुकाराम महाराज येडे गबाळे कोणाला म्हणले, ज्यांचे कपडे फाटकीत ना, ज्यांना शेपूट पोचता येत नाही त्यांना म्हणले की येडे गबाळे. ज्यांना देव आणि धर्म आवडत नाही ना त्याला गबाळे म्हणले. ज्याला देव आणि धर्म आवडत नाही ना त्याला गबाळे म्हणलेले. आणि त्याची जात काढली तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे कामा नाही. जो देवाची सेवा करतो, भजन पंचन चिंतन जप तप विधी पूजा आरती, तर तो देवाच्या जातीचा आहे, तो देवाच्या जातीचा आहे. ज्याला देव आवडत नाही, भजन पूजन चिंतन आवडत नाही, कथा कीर्तन आवडत नाही ना, तो राक्षसांच्या जातीचा. पण दोनच जाती, एक देवाची जात, एक राक्षसाची जात. इथं बाकीचं मात्र दुसरं काही विचार करायचं नाही आपल्याला. म्हणून या स्थितीमध्ये तर इथं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे, अंतःकरणाची शुद्धता पाहिजे. अंतःकरणाची शुद्धता असली ना, आता हे तुम्हाला मात्र काल पण आम्ही सांगितलं का नाही, आम्ही दात घासत नाही, आमची डुप्लिकेट आहे, तरी परंतु कधी मात्र तोंडाचा वास येत नाही आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत नाही. तुम्ही तर रोज दात घासते वेगळं मंजन वापरून, तरी तुम्हाला कुठला न कुठला आजार आहेच. म्हणून मात्र एक आम्ही डोक्यात कंग घालत नाही, आमच्या डोक्यात घाणच माहत नाही, घाणच माहत नाही, पण कधी डोकं दुखत नाही. तुमच्या डोक्यात घाणच राहत नाही, तरी डोकं दुखल्याशिवाय राहत नाही. तुमच्या डोक्यात घाण नाही, पण विचाराची घाण आहे. आमच्या डोक्यात घाण आहे बाहेरून, पण आतून मात्र घाण नाही, आतून घाण नाही. म्हणून या घाणीपेक्षा विचाराची घाण खूप त्रासदायक. म्हणून स्वच्छता अंतःकरणाची पाहिजे. आतून जर निर्मळ असेल ना विचाराने, तर कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. विचाराची घाण अशी आहे ना, हर प्रकारचे आजार उद्भवू शकते. म्हणून मात्र अंतःकरणाची शुद्धता ही मेन आहे.
आणि मग आता प्रसाद विधी. पोट साफ झालं ना हर प्रकारचे आजार जातील. पोट साफ झालं तर हर प्रकारचे आजार जातील. ही गोष्ट कालच सांगितली. संध्याकाळची भाजीवरती सकाळी फेस आलेला असतो. ती उघड्यावरती ठेवलेली भाजी म्हणजेच बाहेर फ्रीजच्या बाहेर, त्या भाजीला सकाळच्या भाजीला म्हणजे संध्याकाळच्या भाजीला सकाळी फेस आलेला असतो. हे तुमच्या सगळ्याच्या अनुभवातली माहिती. आणि तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली ती किती दिवस राहते? 3-4 दिवस राहते. मग आता तसं आहे, आपण संध्याकाळी जेवण केल्यानंतर ते काही फ्रीजमध्ये नाही ठेवलं. आपण जेवण केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं ते गरम आहे, गरम याच्यात ठेवले ते खराब होईल का? मग सकाळी जर आपलं पोट साफ नाही झालं, संध्याकाळी आपलं पोट साफ नाही झालं तर ते सडून जाईल का नाही? हर प्रकारचे आजार उद्भवतील तिथं. म्हणून प्रथम पहिल्यांदा पोट साफ होण्याकरता विधिमार्ग. तर आपलं काल आपण सांगितलं होतं 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध. तसंच खालवर करून घ्यायचं लस्सी सारखं. चिमटभर विभूती टाकायची त्याच्यामध्ये. एकदा तोंडाला लावलं काढायचं नाही, एकदा एकाच दमात पिऊन घ्यायचं. हे जेवणाच्या अगोदर, जेवणाचं अगोदर सकाळी सकाळी. तुम्ही सायंकाळच्या टायमाला घेतलं तरी चालेल जेवणाच्या अगोदर. असं केलं तर पोट साफ होतं. दुसरी गोष्ट पण नाही की आपला लसणाचा प्रसाद, गुळ आणि लसूण, गुळ आणि लसूण. जसं शेंगदाणे गुळाबरोबर खातो ना उपवासाच्या दिवशी, तसं माता भगिनींनी विषम संख्येत आणि भाऊदादांनी सम संख्येमध्ये. सम म्हणजे माहिती ना तुम्हाला? सम म्हणजे सारखी. 2, 4, 60, 10, 12, 14, 16. आणि माता भगिनींनी विषम संख्येत म्हणजे ज्याला जोड नाही, 1ला जोड नाही. 1, 3, 5, 7, 9, 11. म्हणून अशा पद्धतीनं गुळाबरोबर ह्या लसणाच्या पाकळ्यात बारीक चावून चावून खायच्या. पोट साफ होईल. त्यानंतर पुन्हा ते काय म्हणतात ते आणखी दुसरे कोणत्या तरी भाषेमध्ये असलटी का काहीतरी. आपल्या बापजन्मात कधी डॉक्टरचं तोंड पाहिलं नाही. त्यांनी पाहिलं तर ते त्यांच्या बरोबर डॉक्टर काय म्हणते तुम्हाला. त्याच्यासाठी आणि गुडघे आणि साधे दुखायसाठी टिपी सूर्यनारायण राहील ना. सूर्यनारायण मावळायच्या टायमाला, त्या टायमाला अशा पद्धतीने हातामध्ये तांब्या घ्यायचा. तांब्यामध्ये सफेद फूल टाकायचं आणि कपाळाच्या वर मात्र तांब्या घ्यायचा. तांब्याच्या तोंडाला जिथून पाणी पडतंय तिथं मात्र अशा दोन्ही या करमुळ्याच्या शेंडेला लावायचं. गहूभर अंतर ठेवायचं दोन्ही करमुळ्यामध्ये. सूर्यनारायणाला पाणी द्यायचं. नाकाच्या शेंड्यावरून मात्र अशा पद्धतीनं ती धार आली पाहिजे. दोन्ही डोळ्याची दृष्टी त्या धारीवरती, त्या धारीतून त्या सूर्यनारायणाचं दर्शन करायचं आणि सूर्यनारायणाला ते सफेद फुल द्यायचं. असं दिलं का घरामध्ये आल्यानंतर 4 वातीची सवय लावायची. 4 वाती म्हणजे नुसत्या पेटवायच्याच नाही का, त्या पेटवायच्या 4. पण अशा सेपरेट 4 असल्या पाहिजे. पेटवायच्या 4 म्हणल्या तर मग 2च करशाल तुम्ही. मध्ये अजितची फुलं. पण तिथं मात्र एक जर उंदराने मांजराने जर नेली तर ती तिकडची येईल.
म्हणजे खटी दोन जातील. आणि दुसरी जर उंदरानं मांजरानं नेली तर मग तिकडची येईल पुरा दिवा शिजून जाईल. तर सेपरेट 4 वाती बनवल्या तर एक जर उंदरानं नेली तर 3 राहतील, दुसरी मांजरानं नेली तर 2 राहील, आणि आणखीन एखादी मांजर न्यायला तर तिच्या मिशा जळून जातील, चौथी तर राहील ना. 3 वेळेस चोरी करतो पण मग 3ऱ्या वेळेस का ते सापडतो बा. म्हणून या पद्धतीनं त्या समईमध्ये तेल भरून द्यायचं, समई लावून द्यायची, आणि रात्रीच्या वेळेस जेवण खाऊन झालं का देवदर्शनाला. आता इथे पुन्हा जेव्हा आराध्य देऊन येतो दिवा लावतो त्या टायमाला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं, थोडीशी चिमूटभर विभूती टाकून द्यायची, झाकून द्यायचं ते. आणि जेवण खाऊन जरा झोपायच्या अगोदर मात्र दर्शनाला जायचं. हे दोन्ही बोटं, या दोन्ही बोटात जबरदस्त शक्ती, हे दोन्ही बोटं त्या पाण्यामध्ये अशी फिरवायची, मंत्र जप करता करता ते पाणी एकदा तोंडाला लावून काढायचं, एका दमात घ्यायचं, ही पोट साफायसाठी. आणि दुसरं ती जे समई लावली तर त्या समईमध्ये तेल टाकून समई भरून दिली. झोपायपर्यंत म्हणजे जेवण खावणं होऊन झोपायच्यापर्यंत समई जळत राहील. त्याच्या पुढं देवदर्शन करायचं, ते पाणी पिऊन घ्यायचं, आणि त्याच वेळेला दिव्यातलं चमच्याभर तेल काढून घ्यायचं आणि 1.5 चमचे टाकून द्यायचं. दिव्याला जे तेल दिलं तर ते दिव्याचं झालं, त्याच्यावरती आपला अधिकार नाही. पण दिव्याकडून उष्ण म्हणून चमच्याभर घ्यायचं आणि पुन्हा 1.5 चमचे टाकून द्यायचं. आता तुम्हाला बऱ्याच जणांना काही विधी सांगितलं, तुम्ही चमच्याभर तेल टाकलं आणि 1 थेंबरही त्याला दिलं नाही दिव्याला, म्हणजे गुण येईना. म्हणजे अगोदर मात्र त्यांच्याकडून घेतलं तरी आपण मात्र त्यांना पुन्हा देऊन टाकायचं तर गुण येईल ना. आणि ह्याच तेलाने तुमचे सांधे, कंबर, गुडघे याची मालिश करा आरामातून 2-3 दिवसात. या पद्धतीने आता हे बिना खर्चाची विधी, इथं पाहिजे श्रद्धा. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे तसं आता गुरुजींनी शॉर्टकटमध्ये मोठे मोठे प्रश्न लिहिले, मोठ्या मोठ्या आजाराचे. आणखी तुम्हाला काही एखादा आजार सुचला तर त्याचा विचार. डोळ्याचा डॉक्टर बुधवारी येईल, शनिवारी मंगळवारी पाठीचा येईल, मानकाचा रविवारी येईल. पण इथं डॉक्टर एक आणि कम्प्युटर एकच, आणि तो बी एमडी झालेला आहे. या गोष्टी मात्र तुम्हाला सांगितल्या का 3 वर्ष झाले गाडीला कुत्रं आडवं गेलं, ते कुत्रं मेलं. आणि 3 वर्षापूर्वी मात्र जेव्हा पडलं होतं, कुठं आडवं गेलं, कुत्रं मेलं, आणि तेव्हापासून जखम झाली. तर यदा कदाचित मात्र जिथं कुत्रं आडवं गेलं त्याच परिसरात 600 ते 700 फुटाच्या अंतरात काही देवस्थान असेल तर ते पहा. काही काहीला संपून टाकलं भाऊ, अशी घटना झाली. तर शेवटी तिथंच पूजा करायला पाठवलं, तेव्हाच ती नीट झाली. ही गोष्ट सांगितली ना का माग एक. आता त्याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. दोंडाईची चांग मात्र लग्नाला चालली होती जोडी, दोंडाईची चांग धुळ्यात तिकडं. तर लग्नाला गेले तर गाडीवरून पडले ते. त्याला झाले 4.5 वर्ष. 4.5 वर्षाच्या कालावधी झाले 3 ऑपरेशन. आणि तो माणूस 3 ऑपरेशन करूनही वाकरवर चालत होता. जेव्हा मात्र एक दादांचा ॲक्सिडेंट झाला, तो कसा ड्रायव्हर होते ते, समोरून गाडी आली कंटेनर ते नेमकं
समर्थ आता होतं कधी कधी. आता कालचं पहा, आम्ही विहिरीवर चाललो होतो. काल विहिरीवर चाललो होतो, जवळजवळ 3-3:30चा टायमिंग असेल दिवसाचा. 3-3:30चा टायमिंग असेल. एकदम मोठी गाडी, एकदम ती मोठी गाडी तिरपी 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 डायरेक्ट आपल्या गाडीकडे. मग त्याला डुकलं लागत होतं काय का, मग जास्त झाली होती. हे मला याला काय दिसना काय का, तिथं का बाई दुसरीकडे वळ, मग का खड्ड्याकडे वळत होता तो. तसंच मात्र त्याने जेव्हा ते कंटेनर समोर मात्र ती गाडी आली, या माणसाने स्टिअरिंग सोडून दिली आणि किन्नर साईडला उडी मारणार. तो किन्नर साईडला बसला आणि उडी मारायची तर तेवढ्यात गाडी ठोकली. ड्रायव्हर सीट. त्या ड्रायव्हरचे ना हे डोकं कोणाकडतं काय कोण काय चिथडा झाला समोरच्या कंटेनरवाल्याचं. ते अपघी होतं, हे बरोबर सावध होतं. पण हे जेव्हा मात्र बाजूला बसलं, दणका बसला ना, दणका बसला तर ते सूज आली अंगावर दणक्यानं. दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं 6 महिने सूज वसरणार नाही, 6 महिने सूज वसरणार नाही. पण एवढी श्रद्धा पक्की तर ताई महिने तुम्हाला 5 ते 7 दिवसात सूज वसरून दाखवते. मग आले, आमचा कार्यक्रम चालू होता तिथं वाकरवर टेकत. मग आम्ही असं कसं आता गुरुजींनी त्यांनी फुलं टाकीत आले. असेच मात्र आम्ही येतो तर त्या रस्त्यामध्ये ती वाकर घेऊन उभी होती. मग भेटलं त्यांनी ते वाकर बिकर पाहिलं, डोक्यावरून असं तोंडावर हात फिरला. म्हटलं दादा बरी झाली वाचले, म्हणलं तुम्ही. नाही तर त्या समोरच्या ड्रायव्हरचं कसं झालं. जेव्हा ती गाडी ओढली ना, या गाडीचा स्टेअरिंग बॉक्स डायरेक्ट तिला लटकून गेला, फसून गेली होती एवढी गाडी. तेव्हा हेडचं काय राहिलं असतं. फक्त हे असं तोंडावून डोक्यावरून हात फिरावला आणि 2-3 दिवसात सुजू. हा तर 11-12 दिवसात गाडीवर गेली ती. मग अनुभव त्यांनी ऐकला आणि त्यांना दवाखान्यात न्यायला बरोबर तेच होते त्यांच्या आजूबाजूचे. डॉक्टर 6 महिने सूज वसरणाऱ्याने सांगितलं. इथं तर 12-13 दिवसात बाबा गाडीवर गेला ना. मग त्यांच्याच नातेगोत्यातला होता तो. म्हणले बा ते असं वाकरवर आले. कोण ते दोंडाच्या गेलेले ते 3 वेळेस ऑपरेशन झाले 4.5 वर्षाच्या कालावधीनंतर. मग आम्हाला म्हणले तुम्हाला तुमच्याकडे या बाबाला गुण येईल. आता त्या बाबाला गुण आला ना, तो 12-13 दिवसात मग तर तो गाडीवर गेला. 6 महिने सूज वसरणार असं सांगितलं होतं. मग तुमच्याकडे गुण येईल का. आता म्हटलं आपण काय मोडतोडीचे डॉक्टर नाही, आता नेमकं आता आपल्याला काय माहित आता गुण येईल का नाही. मग सहज विचारलं त्यांना, म्हणलं नेमकं झालं कसं काय. ते म्हणले बा ते लग्नाला जात होते तिकडं झालं. म्हणलं आताच करा, तिकडं जा, जिथं घटना झाली तिथं जा. तिथं नेमकं याच्या अगोदर काय घटना घडेल का. हे पावर का 3 वर्षाचे कुत्रा आडवं गेलं ते ऐका नाही तर आमचं चालू भारुडे हे तुमच्यासाठी लांबवलं आम्ही. आणि प्रत्येकाची महत्त्वाचं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला पुन्हा उदाहरण म्हणून सांग. मागे इकडं चालू होतं का त्याच्यात पाहिलं असं इथं, आता त्याच्यातलं कोणीतरी असं इथं आलं होतं इकडंच आम्ही. एक दादा आले इथं, ते असे आता असं चालतो ना आपण, ते असं पाय वळवून टाकायचे. त्यांच्या ह्या म्हणजे खुब्यापासून पायच उठत नव्हतं. मग आम्हाला सांगितलं त्यांनी इथं, म्हणे महाराज तर पाय तर नाही उभं राहिलं. म्हणजे नेमकं काय झालं काही कळानाच. म्हणजे त्यांना असा पाय टाकतच येत नव्हता, ते असं ओळून टाकायचे. म्हणलं हो तुम्ही कुठलं पडली बिडली होते आणि तिथं काही म्हसोबाचं काही देवस्थान फक्त एवढंच विचारलं. त्यांनी डोकं खाजवलं पण काही सांगितलं नाही आम्हाला. आम्ही निघून गेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही इकडं येवल्याच्या नायगावला चाललो होतो काही, त्या दिवशी आलो होतं. त्या दिवशी आले ती आणि आमचा तो मुद्दा लक्षात राहिला. ते गेले तिथं, ते जिथं पडले तिथं समोर मसुबाचं स्थान. मग इथं आलो आम्ही नायगावला जाताना. ते आले भेटायला आम्हाला. म्हणजे महाराज पाय ते क्लिअर झाला. म्हणलं काय झालं. काही नाही म्हणे. मग मी पडलो तिकडे गेलो म्हणे. तिकडे होता मसोबा. मसोबाला हात जोडले. मसोबा सांग मसोबा
तुला एक अंड देईल व कोंबडीचं, माझा पाय नीट कर म्हणे. चल अंड दिलं आणि पाय नीट झालं. म्हणलं बरं झालं. या गोष्टी मात्र नवीन नाही, का कुठे काही अभ्यास करून सांगत नाही, हे तुमच्या अनुभवातली माहिती. पण एवढा विचार करायला वेळ कुठे तुम्हाला? नेमकं कांदेन वांगण गुरण ढोरण कोंबड्यान झोंबड्या ती सगळं भरिले. म्हणून मात्र थोडा विचार करा. तर दादांनी सांगितलं का बा एक व्यक्ती ते 6 महिने सुजवा सरणार नाही असं सांगितलं. तो 12-13 दिवसात जर गाडीवर गेला, मग ते 3 वेळेस ऑपरेशन करून मात्र नीट होईना. 4.25 वर्षात तो आमच्याकडे आला आणि म्हणले बाबा तुमच्याकडे ह्या बाबाला गुण येईल का? आता म्हणलं बा आता गुण येईल, आता तुम्हाला सांगावं का? आता आपण काय मोठतुरीचे डॉक्टर नाही बा. मग त्यांना म्हणलं बा हे झालं कसं काय? ते म्हणले ते लग्नाला गेलं आणि लग्नाला गेलं आणि तिकडंच अशा पद्धतीनं झालं. मग म्हणलं भाऊ तुम्ही लग्नाची तिथी आणा, तारीख आणा, आणि तिकडं जिथं पडले ना तिथं तुम्ही आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्तीला विचारा इथं काही घडलेलं का घटना. तर खरोखर त्याने तपास केला. तर तिथं मात्र एक भुई समाजाचा एक व्यक्ती फुल दारू पेल होता. पती पत्नीची त्याची वाद झाली. तिथे विष पिऊन आत्महत्या करेल होती ती. बस अशा पद्धतीनं तिकडून फक्त विचारून डोकं टेकून दर्शन करून आली. वाकर टाकून दिले, काठीवर चालायला लागले. काठीवर चालायला लागले. आम्हाला चांगलं आठवतं 19 तारीख त्यांना काढून दिली तिथीची. त्या तिथीवरती त्यांना पाणी शेंदूर घेऊन जायला सांगितलं आणि काळ्या भाजीचं नैवेद्य एक बाटली घेऊन जायला सांगितलं. बिस्लरीने खांबा, चपटी बी नाही आता, कारण चपटी ती फोग या हाताच्या असे येतात. एकदा तोंडाला लावली का ती एका गोट्यात ठेवून घेते. ती एका गोट्यात पिली मग रात्रभर करायचं काय? खांबा आणला म्हणजे तू रात्रभर पुरण. तर तिथं जा आणि दगडाला एक वरती दगडाला आंघोळ घालून शेंदूर लावा आणि त्याच्यावरती मात्र त्या बाटलीचं झाकण खोलून ओतून अर्धी ठेवा. जो येईल त्याला अर्धी ठेवा आणि भाजी भाकरीचं काळ्या भाजीचं नैवेद्य ठेवा. दर्शन करा. अशा पद्धतीने त्यांच्या हातानंच केलं आणि ते नीट होऊन गेले. ते काठी टाकून दिली, मोकळं चालायला. 3 वेळेस ऑपरेशन करून सुद्धा मात्र चालतं. या गोष्टी मात्र हे पण एकदम चमत्कारिक विधी. फक्त आता तुम्हाला हे कावा कळलं माहिती का? या गोष्टी कावा कळलं का? परमेश्वराने आपल्यात काय ठेवले कावा कळलं? तुम्ही विधीला बसल्यानंतर जेव्हा असं ध्यानाला बसशाल ना, त्या ध्यान धारणा करणार ना, त्या मला कळलं. आता ध्यान धारणा करायला मन एकत्र झालं पाहिजे. नाही तर डोळे बंद केले ते कांदे उघडे, तेच लाईट आली असेल, एक फ्यूज गेला असेल, डिओ गेला असेल, या असं जर विचार आले काय कशाचं ध्यान होईल आपल्याला? त्याचे अनंत उपकार आपल्यावरती वास या असं म्हणा. त्याच्यात एक तुम्हाला तुमच्यात काय ठेवले परमेश्वराने ते बरोबर दिसेल. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. म्हणून अशा पद्धतीनं जिथं काही घटना झाली ना, ती जखम भरत नाही ना, त्या पद्धतीनं तिथलं देवस्थान हे ते बघा. निश्चित मात्र आराम वाटेल. आणि तुम्ही पाहिलं ते तर त्या देवाला काय चालतं?
ते तुम्हाला सांगू पूजा कशी करायची काय. आता यामध्ये कॅन्सरचा आजार. आता कॅन्सर आहे म्हणजे माहिती नाही, पण डॉक्टरनं सांगितलं म्हणून कळलं कॅन्सर. आपल्याला काय कळतं नेमकं. आणि कॅन्सरचे माणसं जगत नाही. असं जर डॉक्टरने सांगितलं निमकाचं झालं म्हणून मात्र घाबरायचं काही काम नाही. ना चिंता ना भय हमेशा जनार्दन स्वामी की जय. फक्त मात्र कसा बी मात्र कॅन्सरचा आजार असू द्या. गाठ झाली, आता गाठ झाली का कॅन्सरच म्हणते. गाठ झाली का, पण गाठी सगळ्या कॅन्सरचेच असतील असं नाही. याच्यामध्ये एक अनुभव सांगतो तुम्हाला. शिरपूरच्यांची एक ताई होत्या, ताई शिरपूरच्यांच्या. त्या ताईच्या शरीरावरती गाठी झाल्या आणि डॉक्टर वैद्यांनी मात्र सांगितलं का बा कॅन्सरच्या गाठी आणि कॅन्सर 100% कॅन्सर आहे. तुम्ही मात्र ताईचे कपडे आणि जेवणाचे भांडं बाजूला काढून ठेवा, नाही तर तुम्हाला पण लागू शकते. आता असं म्हणजे एकुलता एक मुलगा होता दादा. मुलगा असा होता असा. तर म्हणलं माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं मला माहिती. पण माझ्या आईसाठी ना माझा बी प्राण गेला तरी चालेल, पण माझ्यातून माझ्या आईचे कपडे आणि भांडी मी बाजूला नाही काढणार. बस अशा पद्धतीने म्हणून दैवयोगाने मात्र त्यांना कोणीतरी सांगितलं की शिवटिकडीवरती जावं. मग शिवटिकडीवरती आलं. त्यांनी असं सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं दादा ना चिंता ना भाई जनार्दन स्वामी की जय हमेशा. पण कॅन्सर पिन्सरचे डोक्यातून विचार काढून टाकाय. आपल्या शरीरावरती गाठी असतात ना, त्या गाठीचे 14 ते 15 प्रकारचे वारुळे. वारुळ कळतं ना मला. वारुळ माहिती तुम्हाला? वारुळ नाही माहिती? तुम्ही शेतकरीच नव्हतं, तुम्हाला वारुळ कुठं काय माहिती. नागपंचमीची पूजा करते ते वारुळ, त्याच्यात नाग राहतो. कळलं का आता? आता तुम्ही म्हणा शहरात आलो कुठं वारुळ. आता ही शहरात आले नाग नरसोबा बित्या लटपितीचं पूजा करे तिची. कुठं वारुळ पाहत बस. आता आमचा नागपंचमीचा जन्म आहे म्हणून वारुळ माहिती आहे आम्हाला. कारण की आपल्या आईने सांगितलं होतं म्हणे बाई नागपंचमीचा सण होता, मी वारुळाची पूजा करून आली. आणि मग त्या दिवशी सायंकाळी सोमनाथचा जन्म झाला. म्हणून कळलं वारुळ. असेच 15-16 प्रकारची वारुळ आहे. त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात कुठेतरी वारुळ असेल. घराच्या परिसरात नसेल तर तुम्ही कदाचित शेतात जाताना कुठेतरी पांदीवरती म्हणजे बांधावरती कुठेतरी वारुळ असेल. तिकडे पण थुकले म्हणा, चालता दात लागली म्हणा, असं काही जर झालं तर तुमच्या अंगावरती गाठी होऊ शकतात. या पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि दैवयोगाने मात्र त्यांनी शोधलं. सोमवार प्रदोष पण चालू होते. ते म्हणले घराच्या परिसरात कुठं दिसतच नाही. म्हणलं जाऊ दे, घराच्या परिसरात नसेल पण तुम्ही शेतात जाताना कुठं पहा. मग ते मेन रोडना डांबरीसाठी केलं. जसं आपण या मेन रोडनं जातो मध्ये येतो का नाही, तशा पद्धतीने मेन रोडनं जात होते. मेन रोडपासून पुन्हा आणखी थोडंसं बांधानं जात होते. आणि त्याच बांधावरती वारुळ होतं, ज्या बांधानं ते जात होते. त्या वारुळाचा फोटो काढून आणला. आता तो फोटो आणि त्या गाठी एकदम तंतोतंती मिळतात जुत्या होत्या. देवाच्या गाठी आणि फोटो म्हणजे हा अनुभव आहे, गोष्ट नाही. हे काही कीर्तन नाही, काही प्रवचन नाही. मग त्यांना सांगितलं आता तुम्ही अमावस्याच्या नंतरच ची येणारी पंचमी आणि पौर्णिमाच्या नंतरची येणारी पंचमी, अशी पंचमीचे उपास करा.
5 उपास करायचे आणि त्या उपासाच्या दिवशी दूध आणि ज्वारीच्या लाया आणि दूध ते एकत्र करून तिथं मात्र घेऊन जायचं, हळद कुंकू घेऊन जायचे. जसं होळीला मात्र पाण्याची धार मारली का नाही तशा पद्धतीनं अशी धार मारायची. आणि सकाळी पूजा केली तर वारुळ सूर्यनारायण वारुळाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड करून, सायंकाळी पूजा केली वारुळ आणि सूर्यनारायण पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून. अशा पद्धतीनं पूजा करा. आणि ज्वारीच्या लाया आणि दूध त्या वारुळाच्या भोसक्यांमध्ये वता. आता भोसक्यांमध्ये तुम्ही काही तंतोतंत नाही वाटणार, थोडंसं आजूबाजूला वारुळाच्या त्या भोसक्याच्या कडाला जर पडल तीच माती मात्र वल्ली झालेली ती तुमच्या गाठीवरती लावा. बस अशा पद्धतीनं पहिली पंचमी झाली, दुसऱ्या पंचमीला त्या गाठीच गेल्या त्या. त्यामुळे बाबा काय चमत्कार आहे म्हणे, हा चमत्कार हा तुमच्याकडे देवाचा चमत्कार आहे. देवाने ह्या गोष्टी आपल्याकडे, पण ज्याच्याकडे पैसा आहे ना तो ठेवायला जागा नाही. कुठंतरी कोणाचा बंगला बांधायला, कोणाची गाडी घ्यायला, कोणाच्या गाडीचा हप्ता भरायला द्यावाच लागेल ना. आपण नाही दिलं तर त्याची गाडी ओढून निघून जाते. म्हणून मात्र याच्या पद्धतीनं मात्र ह्या गोष्टी करा. कॅन्सर सांगितलं म्हणून काही घाबरायचं काम नाही. आता मलेरिया म्हणजे काय, आता थंडी ताप काय येतो हे तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमात सांगणार आहे. थंडी ताप काय येतो ते उद्याच्या कार्यक्रमात तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर डायबिटीजसाठी मात्र हरभरे, मेथी आणि बडीशेप या प्रसादाचा विधी करून देत असतो. ज्यांना डायबिटीजचा आजार आहे त्यांनी मात्र 21 किंवा 31 दिवस मात्र बेसन पिठाची भाकर घ्यायची, मोहरीच्या तेलामध्ये भाजी बनवायची. भाज्या कोणत्या कोणत्या खायच्या ती पण एक माहितीपत्रक आहे. त्या माहितीपत्रकातल्या माहितीप्रमाणे करायचं. मग तुम्ही म्हणून बाजारातलंच बेसन पीठ आणू का ना, बाजारातलं बेसन पीठ नसतं, दिसायला असतं, ते ओरिजिनल नसतं. मकाचं पीठ म्हणा कोणचं त्याला मॅचिंग होईल असं पीठ एकत्र केलं जातं. म्हणून मात्र खरं ओरिजिनल आपल्याला हरभरेच विधी करून दिलेले तेच दळून आणायचे, त्या वरच्या सालट्यासह बारीक पिठासारखं त्याची भाकर बनवायची. तुम्ही 21 किंवा 31 दिवस म्हणता असा प्रसाद विधी घेतला ना, डायबिटीस नंतर तुम्हाला औषधाला पण राहणार नाही. त्याच्यात एक काम पुन्हा करायचं आणखी, या अनुष्ठान करताना अनुष्ठानामध्ये ती कढी राहते का, कढी आमटी बट्ट ते बट्ट गल्लाच भर पेत जा, बट्टच पेत जा. अनुष्ठानाचं बट्ट इतकं पॉवरफुल आहे, ते बट्ट पेलं तर तुमची बिमारीच गेली समजायची. शिरोड्याच्या अनुष्ठानामध्ये तिघा जणांचा हा कार्यक्रम, 3 जण सगळंच प्रसाद घेऊन आले. आता देवही परीक्षा पाहत असतो, सगळंच प्रसाद घेऊन आला, सगळंच प्रसाद दिला, पण विश्वास नाही ना. वाढली साखर वाढली. आपल्याला बी एखादं मात्र पाहिलं बा, एखादं म्हणू द्या तिकडं, याला तब्येत थोडीशी गरम नरम वाटते का, तू तास म्हणून निघून जातो. असं 2-3 दिवस केला ना, धरल्या गोदाड्याच धरल्या त्यानं. तो गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जाईल, डॉक्टर तज्ञ पाहिजे पण सापडणारच नाही आधार त्याचा. असं म्हणायचंच नाही, तिकडं गरम लागतं काय नाही, तिकडं नरम लागतं काय नाही, काय नाही आहे. मी 2 भाकरी खातो, मला कुठला आजार आला, उलट असं म्हणायचं आजार पळून जाईल बा. आणि खरं दुखणं इडाच बरं का, खरं दुखणं इडाच. आजारी माणसाचं एक पट, आजाराला भेटायला आलं की दुप्पट दुखून लावून देते. चांगलं दवाखाना पा, चांगला बाबा पा, नाही ते असं डोळे पिवळे दिसते, मग डोळे कावळी झाली का नाही,
ते गेले का ते पाहुणे उठून गेले का याचं तेच चिंता चालू होती. इकडे आटलं पाहिजे, इकडे पाहिजे, इकडे चापून पाहिजे. गेला ना ता गेले पाचच राहील ना. हे बेटा नाही ती दुखणं लाव त्या आजारपणाचं त्या आजारी माणसं दुखणं एक पटन ये दुपट सगळं. म्हणून मात्र ना चिंता ना भय. काय ना समर्थ रामदासांनी अशा म्हणी लिहून ठेवल्या, आपण सगळ्या पाठ करून ठेवल्या, पण एका एक म्हणीचा अर्थ कळावा. पुढे पाठन माग सपाट. ऐकावे जनाचे करावे मनाचे. काय सुंदर म्हणे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. या म्हणीचा अर्थ काय? जनता मात्र आपल्याला भोदूर घालून जाईल. काही करुणाच्या कालावधीत मात्र करुणाची भीती दाखवून मरून गेले काय काही. ते म्हणजे करुणा कसा आहे तो पाहतो चल. ते वाचलं ना. विनोदाची गोष्ट सांगू तुम्हाला. विनोदाची गोष्ट एका गावाच्या खालती मोठं वाडाचं झाड होतं. मोठं वाडाचं झाड होतं. मग ते लोक म्हणे तिथं भूते म्हणे. त्या वडाच्या झाडाखाली भूते. आता तिथं म्हणलं भूत म्हणले काल कोण जाईल तिकडे. आता भूत काय पाहिलं नाही आपण. भूत म्हणले का भूताचा पिक्चर पाहिला असेल. भूत नाही पाय पण भूताचा पिक्चर पाहिला ना. भूताचा पिक्चर ते पिक्चर म्हणलंच भूत मग. आता यो जरी इतका धाडीच होता ना. कायच भूतन भात म्हणे यायचं त्याच्या बोकडी बसून म्हणे मी गेला बा. आता ते तिला पैन तू तिथं गेला असं कशावरून कळणार. तू तिथं गेला असं कशावरून कळणार. मग तिथं खोटा ठोकून यायचं. काय खोटा ठोकून यायचं तर कळू. चायला खोटा ठोकून येईल. आलं भूत त्याच्याच बोकंडी बसून म्हणे मी गेला बा. धाडीच करू. धाडीच करून गेला. खोटा ठोकायला असा असतो. खोटा इकडे टोकता पाहायचा भूती. तो आता दोत कुठं ते दोत कुठं टोकायचा कार्यक्रम त्याचा. जेव्हा उठायला लागलं ना भूताला धरलं. रात्रभर पडून राहिलं. हे वापस घरी आलंच नाही म्हणजे का भूताना काढ हे पाहायला गेले. कुठला दोतार टोकून दे. कळायला असं तर मला या भीतीचंच भूत मात्र आपल्याला खात. म्हणून मात्र कोणी काही म्हणू द्या तिकडं. तुमचं ताप आला डोकं दुखत तब्येत बरी वाटत नाही. चेहरा फोडून गेल्यासारखं वाटतो. काळून गेल्यासारखं वाटतो. हे कुठे नाही. हे काही मनातच आणायचं नाही. नाही तर तुम्हाला म्हणलं चेहरा काळून गेला वाटतो. काळा पडला वाटतो. ती आणि तुम्ही तिथं ते आरशात फात बसला. खरंच काळून गेला काय. तिसऱ्या दिवशी आजारी पडशा. मग एमडी डॉक्टर सुद्धा तिला काय करू शकणार. हे चिंतेचं भूत इतकं खतरनाक आहे ना. तोंड घेऊन जाईल ती. म्हणून अशा पद्धतीनं ना चिंता ना भय हवेचे जनार्दन स्वामी की. आता पाहिलं भाऊ काल 3:30 वाजेपर्यंत जागा होतो. सकाळी तर एवढे जण आम्हाला म्हणले तब्येत बरी नाही काय. बऱ्याच जण म्हणले पण काय म्हणावं म्हणलं. हा
ऐकावे जनाचे आणि करावे म्हणायचे. आपण चिंताच करायची नाही. ते काल आपल्याला शिवणते. बरेच जण म्हणले आम्हाला तब्येत बरी नाही का तुमची. आजारी पडायचं कारण नाही मोठं आहे की नाही. तुमच्यात लवकर लक्षात बसतं. दुसऱ्याकडे जर म्हणलं ना तुमची तब्येत बरी नाही का, तो गेला का तुमची चिंता सुरू झालीच. खरखर बा तब्येत बरी नाही. तिथं तिथे इकडं हातला पाहिजे, इकडं हातला पाहिजे तिकडं. म्हणून मात्र काय सांगितलं, कॅन्सरचं झालं, मलेरियाचं, तापाबद्दलचं, तापाचं. कसाही ताप येऊ द्या, तुम्हाला माहिती आहे ना, मोटर एमटी चालली तर गरम होणार. एमटी चालली तर गरम होणार. एवढे घास खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरणार आहे हे ठरलेलं आहे. पण त्याच्यात 2 घास कमी खाल्ले तुम्ही तर तुमचं शरीर गरम होणार, ताप येणार. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं जर शरीराला नाही मिळलं ना ते गरम होणार, ताप येणार. मग ताप आला मग डॉक्टर मलेरिया सांगणार. तर त्याच्यासाठी मात्र विधी का आंघोळीचं विधी, आंघोळीचं ते काल आपण सांगितलं का नाही. काल लक्षात आलं ना तुमच्याला, काळी ढवळी पिवळी कावळी का नाही आलं लक्षात. पाण्यातली मोटर जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत कधी गरम होत नाही. एमटी चालली की गरम होणार, रंग बदलणार, ती जळून जाणार. हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे. यालाही 2 घास कमी पडले, एमटी चाललं तर याला ताप येणार. ताप आला तोंडातल्या वाफेला मात्र असं मोकळं निघतात. म्हणून तोंडातल्या जिभेमध्ये कडूपणाचा पट्टा आहे एकदम तापामुळं. आणि मग मात्र आपण जेव्हा जेवण करू ना, जेवणाच्या वेळेस मात्र घासामध्ये पूर्ण लाळ एकत्र होत असते, तेव्हाच घास गिळला जातो. पण तुम्हाला ते कावा कळतं, तोंड एकदम कडू पडलं, कडूपणाची लाळ एकत्र झाली आणि गिळायला लागलं की मग उलटी व्हायला लागली. मग ते वा गोळी होती, गोळी होते, उलटी होते, झाली कावळी. पण मग प्रत्येक जेवणाला गोळीच होती ना ती. पण तुम्हाला सवड कुठे ती पायाला, टाकलं का गिळा, टाकलं का गिळा, टाकलं का गिळा. पण तिथंच मात्र कडूपणाची लाळ एकत्र झाली. मग ती गिळाला ना, मग तवा कळली तुम्हाला ती गोळी होती म्हणून, समजलं ना. म्हणून मात्र यात हे जे असलं तर यासाठी आपल्याला गावठी गोमातेचं गोमित्र, शेण, निंबाचा पाला किती मोठा घ्यायचा आणि गोमाता राहते ते गोठ्यातली माती, या सगळ्या 4ही वस्तू एकत्र करायच्या. 4ही वस्तू एकत्र करून 20 ते 25 मिनटं खळाखळा उकळून घ्यायचं. 20 ते 25 मिनटं खळाखळा उकळून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर जसं आपण साबण लावून चोळून म्हणून आंघोळ करतो ना, तशा पद्धतीने मात्र आंघोळ करायची. पण ह्या पाण्यामध्ये आपला कार्यक्रम कसा आहे माहिती, आपला बादलीवर पाणी असलं की त्याच्यात दुसरी बादली टाकायची, म्हणजे 2, मग 2 बादल्या वाढून घ्यायच्या. पण इथं मात्र त्या तीर्थामध्ये पुन्हा वाढायचं नाही, पुन्हा गरम करायचं नाही. जसं मात्र थोडं शेकल ना, अशा पद्धतीनं मात्र थोडंसं करायचं. आणि हे गाळून घ्यायचं. तो निंबाचा पाला कुठेतरी कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचं. आणि मग मात्र तिथं 1 ते 1.5 कप बाजूला काढतो, 1.5 कप बाजूला काढायचं. 9.5 महिन्यानंतर ज्याचं वय, त्या मुलांसाठी 1 कप बाजूला काढायचं आणि आपल्यासाठी 1.5 कप बाजूला काढायचं. आंघोळ झाल्या मात्र तो 1-1.5 कप बाजूला काढलेलं पिऊन घ्यायचं. असं 3-4 दिवस मात्र तुम्ही करा, सकाळ संध्याकाळ. तर बिना दवागोळीची नीट होणार 4थ्या दिवशी. ते कळत नकळत एखादी वस्तू ओलांडली, एखादी वस्तूवरती पाय पडला, अशी काही दोषबाधा असली किंवा ती वस्तू ठोकरली, अशी काही दोषबाधा असली तरी त्याच्यासाठी पण हे चालतं.
आणि तापासाठी पण एकदा ताप गेला का मग मात्र जेवण जाईल या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट पुन्हा चटकन पटकन लावी अनुभव तर हिरवी मूग राहते. हिरवी मूग ती हिरवी मूग विधी करून देतो आपण. ती हिरवी मूग दह्यामध्ये एकत्र करून जी आजारी व्यक्ती त्याच्या हातानं, माता भगिनी असेल तर डाव्या हातानं, भाऊदाताचं असं उजव्या हातानं दह्यात मूग एकत्र करायचे. पाचीपट्टाने जेवढे येतील तेवढे ते हलवून घ्यायचं. आणि जिथं जास्त मोठं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाच्या बुडाला ते टाकून द्यायचं. दर्शन करायचं, प्रदक्षिणा मारायची. अशा पद्धतीनं केलं एकच दिवस करा तुमचा ताप उतरून जाईल. असे भरपूर विधी, पण सगळे विधी सांगितले होते एकाच आजाराबद्दल. आता हातपाय डोकं बिकं अंग दुखणं झाले त्याच्यामध्ये. मणक्याचे आजार, मणक्याचे म्हणजे ही मणका हे पण बऱ्याच जणांनी बेल्ट लावले होते. एक तुम्ही जर असं ताट बसत राहिले ना, असं ताट सवय लावा असे ताट बसायचे. तुम्ही असं बसता 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 असे बसले काही जास्त वेळ बसू शकणार नाही. मग बेल्ट लावून बसावं लागेल. आता आमचं वय किती माहिती? 49. म्हणजे आता मात्र ते 20-25 वयाची माणसं 20-25 वयाची माणसं ती म्हणजे पाहिलं काल मार्गदर्शनाला बसलं तेव्हाच बाबाजी मांड्या मुडून त्या म्हणलं संध्याकाळी मांडे मग मांडे. तर हे तुम्ही मात्र असं ताट बसत नाही म्हणून ही परेशानी. ताट बसलं हा हाताने आता बस थोडा सराव लावा. ताट बसायचा सराव लावा. काय नव्हे तर पाबर असं एकदम फ्रेश वाटतं बरं का. एकदम फ्रेश वाटतं थोडस असं ताट बसलं म्हणून आम्ही उत्साहित राहतो बरं का. नाही तर आम्ही असं 2-4 ठिकाणी वाकलो ना आम्ही थकून जाऊ लवकर. म्हणून मात्र इथं मनक्यात गॅप इथं पण तुम्ही असं ताट बसले ना सहजरित्या असं वेगळ्याच शक्तीचा अनुभव येतो आपल्याला. वेगळ्या शक्तीचा. म्हणून त्याला बेल्ट लावायची गरज इकडून तुम्ही अनुभव घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगू. आपल्याकडे एक शिवटिकडीवरती एक जर्सी गाय होती बा. लय दूध द्यायची ती. म्हणजे जवळजवळ 5-7 लिटरच्या पुढं दूध द्यायची ती. पहिली आली तर कम्प्लीट 8-9 लिटर दूध द्यायची ती. सगळ्याला दूध पाजायचं आहे. एक शेरच कोकणगावची दादा होती. त्याला काय म्हणते ते ठराविक काय ते नाही का थंड करायचं ते मोठं फॉर्जेस का काहीतरी म्हणते दादा ते. नाही मोठं असं एकदम हॉल राहतं ते. हा तर त्याच्यामध्ये ते दळका बिरका राहते. हा त्यांचे मोठे येते. तर तिथं आम्हाला नेलं त्यांनी ते दाखवायला. आम्ही पाहिलं तर आम्ही गेलो तर ते जसं काय बर्फातच गेलो वाटायला लागलं. ते सगळं थंड होतं. आणि त्या दादाला मणक्याचा आजार होता. मणक्याचा आजार होता. ते म्हणले डॉक्टर लई झाली म्हणे बा. सगळे संपले म्हणे. आता तुम्ही काहीतरी सांगा. मग आम्ही फक्त हे सांगितलं की दररोज 2 मिनटं, आज 1 मिनटं, उद्या 2 मिनटं किंवा 8 दिवस नंतर 1 मिनिटाचा विधी करा. पुन्हा 8 दिवसानं 2 मिनिटाचा विधी करा. पुन्हा मात्र 8 दिवसानंतर पुन्हा 3 मिनिटाचा विधी करा. असं करता आता कधी कोणतरी भेटलं तर आम्हाला नेमकं आज म्हणले बा गोळ्या सोडावं का काय मी. हा या दिदीची बाई उशीबाई
मनमाडची ताई. आता गोळ्या आपण सोडायच्या का त्यात आपोआप कशा सुटेल बघ. पण गोळ्या तुम्हाला सोडायचं असल्या ना तर 3 चतकोर भाग घ्यायचा 8 दिवस. पुन्हा 8 दिवसामध्ये अर्धा कट करून टाकायचा चतकोर आपला अर्धा भाग घ्यायचा. पुन्हा दुसऱ्या हप्त्यामध्ये चतकोरच भाग घ्यायचा आणि 4थ्या हप्त्यामध्ये मात्र चतकोर घ्यायचा आणि 5व्या हप्त्याला तर असं सोडता येईल. एकदा सवय लागली गोळ्यांनी शरीर सुधारतं पण काम धंदा नाही होत. जेवण केलं का झोपावंच वाटतं. शरीर असं ठेसून भरून जातं एकदम ठेसून. थोडं थंडी हे आबट आलं ना आई आई बाई बाईच थंड येजा बेजा चमकलं का चमका निघात ठिसूळ बनतं तिशी गोळ्या. म्हणून मात्र काही काही ना कमजोर यानेच होऊन जाते. आता आम्ही किती कमजोर व्हायला पाहिजे. परमेश्वराने मात्र अजून काही छावा करून घ्यावं चांगली आमच्याकडून तुमची. करीन जेवढी व्हायची तेवढी करीन बा. म्हणून मात्र या पद्धतीनं मणक्याच्या आजारासाठी त्यांना 2-5 मिनिटं करता करता त्यांनी 10 मिनिटाचा कालावधी मात्र असं ताड बसायचा. 10 मिनिटाचा कालावधी. 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये म्हणजे 2-2 मिनिटं. आता 2 मिनिटं काही विशेष नाही ना. 2 मिनिटं 3 मिनिटं काही विशेष आहे का. 2 मिनिटं 3 मिनिटापासून पुढं मात्र वाढवता त्यांनी 10 मिनिटापर्यंत कालावधी वाढवला. 10 मिनिटं असं बसायचं. असं करता करता त्यांचा डायबिटीसच गेला. ती मणक्याचाच गेला आणि त्यांनी ती गोमाता आम्हाला आणून दिली. मग हिले दूध देते म्हणे. त्यांना वाटलं बाबा जर्सी गायचं दूध पितो. आणि म्हणलं हा ना आम्हाला सगळे दूध देते मग आता यांना कोण देईन लेकरांना. सगळ्याला वाटून द्यायचं. एक दिवस दूध एक दिवस लस्सी कोथिंबीर बिथमीर टाकून. तर म्हणा ना या पद्धतीनं आणखीन मुळेदाच्या आजारासाठी काळी मिरी आणि गवळचा पाला गोराणीचा पाला. सकाळी 11 मिरी 11 पानं धुवून घ्यायचे आणि ते एकत्र कुटून घ्यायचे. 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचे. त्यानंतर सायंकाळी 5:30च्या दरम्यान 5-5:30च्या दरम्यान 9 पानं 9 मिरी हे 21 दिवस मंत्र आपण अशा पद्धतीने किंवा 31 दिवस मंत्र घ्यायचे. पण पानं घेताना त्याच झाडाला पाणी भरेलं असलं तरी आपल्या स्वतःच्या हातानं थोडंसं पाणी टाकायचं. पण पानं घेताना कोणालाच सांगायचं नाही हे कशा करता. नाही तर तुम्हाला विचारते नाही कशाला पाहिजे. तुम्ही म्हणले बा मुळीदाचा प्रसाद आहे का मुळीदासाठी बा तर मुळीद आणखीन उठत बा ते प्रसादही लागू नाही. गुप्त तर ठेवायचं नाही. अनुभवायच होता लोकांना सांगायचं त्याला म्हणा भाऊ पूजा लागते म्हणून. अशी गुप्त तर ठेवून तुम्ही करा. 21 दिवसात मात्र तो आजार मात्र तुमचं बरं होईल. आता तुम्ही म्हणाले गोरांनी सांगायचा पाला कुठं पाहायचा. आता शहरामध्ये का गोरणी सगळं आहे का आपल्या शेतात मिळेल बा शहरामध्ये. मग त्यांच्यासाठी अंजीराचा प्रसाद आहे. अंजीर सुक्की अंजीर ते काडकीमध्ये वळेल राहते ना ते अंजीर. म्हणून अशा पद्धतीने ते अंजीर बी बहुधा त्यांनी समसंख्येत मातावीन विषम संख्येत एवढंसं डब्बा ठेवायचं. तर डब्यामध्ये ते भिजत ठेवायचे आणि सकाळी भिजत ठेवले की 4-2 तासानं भिजून जाते ते अंजीर चावून खायचे. ते पाणी पण पिऊन घ्यायचं. जास्तीत जास्त त्रास होत असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ असं घ्यायचं. कसाही आजार असू द्या. मी मुळे द्यायचं ना 4 प्रकारचे आजार असतात. हे शेवटचा टप्पा आहे बगंदर.
त्याचं जर भगंदर असलं तर डॉक्टर म्हणून ऑपरेशन करून टाक. पण याच्यामध्ये ह्याच प्रसादामध्ये आणखीन एक विधी आहे. तो विधी आम्ही तुम्हाला प्रसाद देताना सांगू. का या प्रसाद लागू होण्यासाठी मात्र काय करायचं अशा पद्धतीनं. आता बरेच जणांच्या डोळ्याला चष्मे दिसते. आता गुरुजींनी तोच प्रश्न लिहिला नाही, कारण की त्यांच्या तर डोळ्याचे आजार हा ध्यान देऊ नाही का ताट बसेल एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडेच. आता विशेष बरं का ते सांगू तुम्हाला की या डोक्यातल्या वय ना वा या सुद्धा लय उपयोगी बरं का. खरंच बरं का. तुम्ही मारून टाकी नाही ना म्हणून परेशानी झाली. गाय म्हैस बैल जनावर बिनवर जर फुगले ना ती फक्त डोक्यातली स्त्रीलिंगी असेल तर डाव्या कानात सोडायची वसरून जातात का, आणि पुरुषलिंगी असेल तर ती उजव्या कानात सोडायची. पण सापडले तर पाहिजे वेळ आपण. आणि अशा वेळेत सापडणार नाही तोपर्यंत कार्यक्रम होऊन जातो. नाही ते एक दुसरं निघाले ना की येणी मोठी करायला ते केसच राहते का नाही. हा काय हा तुम्ही गाणं लावून नाचित तेच त्या गाण्यामध्ये आहे वाटत. तसंच घ्यावं लागेल असं डोकं बनवून. जसं एखाद्या गार्डन राहते एखादा तलाव राहत होते प्राणी संग्रहालय. तर असे सोपे मात्र विधी पण तुम्ही विचारत नाही ना. म्हणून आता डोळ्याचं जे आजार आहे डोळ्याची चष्मा सुद्धा उतरून जाईल बा. पण तुम्ही 1 नंबरचा चष्मा लावला जसं जसं वय वाढेल तसा तसा नंबर वाढत राहील. मग जास्त वय झालं की मग मोठ्या नंबरचा चष्मा येईल. आणि मग त्याला मात्र डोळे बारीक पडून जाते. म्हणून त्याच्यामध्ये 2-3 विधी ऐका एकदम चमत्कारी. पूर्वीचे लोक हेच करत होते. तर एक आपल्या गावठी मध आणि गावठी तूप यामध्ये 1 चमचे मध असलं तर अर्धा चमचा तूप याच्यात प्रयोग करून पाहायचा. आपली शरीर रचना अशी आहे. कोणाला मात्र ते सण होतं ना होतं, कोणाला विभा उभरतो कोणाला उभरत. जर समजा 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा बरोबरीने नाही घ्यायचं. बरोबरीने घेतलं की विष बनतं त्याचं. 1 चमचा मध आणि अर्धा चमचा तूप असं करून पाहायचं. नाही तर 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा मध असं करून पाहायचं. याच्यातून पण गोमित्र आणि डोळे धुवायचे. प्रथम प्रयोग आहे गोमित्र 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाकायचं. हे नंतर गोमित्राची बाटली विधी करून दिली. गोमित्र तुमच्या कानात गोमित्र टाकायचं. कानात गोमित्र टाकायचं आणि ह्या कानातला मळ या डोळ्यात अंजन म्हणून घालायचं आणि या कानातला मळ मात्र ह्या डोळ्यामध्ये अंजन म्हणून घालायचं. आपण बाहेर लॅट्रिनला गेलं ना
तो वल्ला हात मात्र कायम सकट डोळ्याला लावीच. त्यांना सुद्धा मात्र आमच्या रूममध्ये एवढा एवढाच लाईट आहे. लोक म्हणते बाबा तुम्हाला दिसतं का? दिसतंय. आम्हाला किती बारीक दिसत. म्हणून मात्र ये असे भरपूर विधी पण 2-2, 4-4 सांगून दे. त्यानंतर आणखी दात येड्या सुजणं, दात दुखणं, दाढ किडणं. एखाद्याची दाढ जर किडेल असेल असं किडत आता ते चिचुके खाते ना, लहानपणी चिचुके खाईल. चिचुक्याने लवकर दाढ किडते बरं का. तर त्या दाढीमध्ये ना कापूर भरायचं. कापुराचे बरेच प्रकार. जो चटकन मात्र दिव्याजवळ घेतल्यानंतर पेट घेतो ना असा कापूर म्हणजे भीमसेनी कापूरच. तो कापूर मात्र दाढीमध्ये भाळ किडलेल्या दाढ थोड्या दिवसात मात्र ते जाईल. या हिरड्या सुजणं, दात दुखणं याच्यासाठी मात्र मंजन बनवून देत. मंजन आहे आपली ती गोडी बाबळ असते ना, त्या घुंगराच्या शेंगा असतात, दामुका दामुका. त्या आम्ही लहान होतो ना त्या टायमाला ती मस्तपैकी त्या घुंगराच्या शेंगा असे वाजायचे. 2-2 ते तुकडे करायचे आणि त्या 2 इंचामध्ये मात्र गाठ मारायची. मस्त पायात बांधून मस्त नाचायचे. छुन छुन तमाशात नाचते तशी पायात होते. ती घुंगरे बांधित होती, आम्ही त्या शेंगा बांधायचो पायात. म्हणून आठवतं. मग त्याला ते गोंड्याचं फुल येतं काय, गटरामोशाच्या टायमाला ते दिव्यामध्ये घालत होते. ती आता गटरामोशा दिवेच राहिले नाही. आता गटरामोशाला गटर येते राहते काय दिव्या नाही. दिवीत व्हायची आमुषे नाही, ती गटरामोशी म्हणजे गटारात तोडायची आमुषी. तर त्या बाबळीच्या लाकडाचा कोळसा बारीक करून आणि तुरटी बारीक करून हे दोन्ही अलग अलग आणले का हे दोन्ही एकत्र करून त्याने जर दात घसले ना, दात असे चमकतीन एकदम. तोंडाचे आजार पण नाही होणार. हे मंजन. आणि कालच्या कार्यक्रमातून तुम्ही विचारलं होतं डोक्याचे केस वाढत नाही, तुटते, ढवळे होते. आता काय काय विचारांना ढवळे होते. विचार करून बरोबर. एक जण विचार करत होता आमच्यापेक्षा वयाने कमी होते, आमच्यापेक्षा वयाने कमी. आमचं वय जास्त म्हणे भाऊ, म्हणजे आमचे दोन्ही भाऊ. ते विचार करायचे. आम्ही एक दिवस गाडीमध्ये बसले. ते म्हणे नानाचं तर केस काही ढवळे नाही म्हणजे आपले तर केस लोक ढवळे झाली. म्हणलं तुम्ही जास्त संसाराचं टेन्शन घेते, आपल्याला काच टेन्शन होतं तुमच्या. ज्याला टेन्शन त्याची की लवकर केस ढवळे होते. मग आता इथं केस तुटणं, केस गळणं आणि केस ढवळे होणं याच्यासाठी शॅम्पू. आता ते जे दुसरे शॅम्पू राहते ते दुकानातले ती केमिकल असतं त्याच्यामध्ये. तर फेसच जास्त होतो आणि फेस जास्त झाला की तुम्हाला वाटतं चांगलं निघालं काही, काच निघेल चांगलं. चिकट चिकटपणा त्याने डोकं धरतं. म्हणून नंतर रेठा, आवळा आणि शिकाकाई. पूर्वीच्या माता भगिनी आजीबाई त्या शिकाकाईच वापरायच्या. शिकाकाई आता तर शिकाकाई वापराय म्हणायची. आईचं काय गच्चळे म्हणशील शिकाकाई डोक्यात शिरलं तर निघा नाही म्हणशील ते खंक्याने विचारून. परंतु शिकाकाई, रेठा आणि आवळा ह्या त्याच्यातलं विधी करून देतो. ह्या बिया काढून घ्यायच्या.
भाजीसारखं अल्लग अल्लग शिजवायचं, एकदम फार नरम होईल असं शिजवायचं. आणि मग नंतर ते उतरून घ्यायचं आणि वरणाची डाळ जसं घोटतो तसं घोटून घ्यायचं आणि कपड्यामध्ये टाकून आणि पिळून घ्यायचं. ते अल्लग अल्लग बनवायचं, रिठा, आवळा आणि शिकाकाई. या जर 3 वाट्या असल्या तर निंबाच्या झाडाचं, आता निंबामध्ये सुद्धा 2-4 प्रकार आहे बरं का. कोणत्या निंबाचा वापर करावा? काहीची चकणी एवढे एवढे पानं, काहीची मोठे पानं असतात. तर निंबाच्या पानाची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची 3 वाट्या. या 3 वाट्या झाल्या रिठा, आवळा आणि शिकाकाई. निंबाच्या पाण्याचे 3 वाट्या बरोबरीनं हे एकत्र करायचं, गाळून घेऊन एकत्र करायचं, काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. आणि आंघोळीच्या अगोदर मात्र ते डोकं धुवायच्या अगोदर थोडंसं हातावरती वचून साबणासारखं असं लावून घ्या, चुळून मिळून थोडंसं भिजू द्या. फेसही चांगलं होईल, डोकंही मोकळं गळण, डोकेदुखी पण बंद होईल, केस गळणं, केस तुटणं, केस डवळे होणं ही पण बिमारी जाईल या पद्धतीनं. तर आता हे प्रसाद विधीचं मार्गदर्शन इथं पूर्ण झालं.